पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळवलेल्या निर्विवाद वर्चस्वाबद्दल साताऱ्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने साताऱ्याचे प्रसिद्ध कंदीपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपची विजय घोडदौड सुरू असून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हुकुमशाही जनतेने मोडीत काढल्याच्या भावना यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या। आज सगळ्या सातारचे सगळे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात साखर वाटून विजय उत्सव साजरा केला जातोय। तसंच आपल्या शहराची जे सुप्रसिद्ध कंदी पेढे आहेत याचं वाटप करून आज इथं विजय उत्सव जो पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीनं बहुमत सिद्ध करून दाखवले की एक दडपशाही आणि एक हुकमी राजकारणी असे जे म्हणलं जातं त्या ममता दीदींचा पराभव करून भाजपात सत्तेवर आले त्याबद्दल आम्ही सातारा शहरात आज पेढ्याचं वाटप केलेलं आहे। तसंच आसाममध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने परत सत्ता स्थापन केलेली आहे। त्याबद्दल सगळ्यांचं मी म्हणजे विशेषतः मोदी साहेबांचं आणि एक अमित शहा यांचं अभिनंदन करतो। असंच भाजपची घोडदौड अख्ख्या देशभर चालू राहील एवढं सांगतो। पुन्हा एकदा अभिनंदन करून थांबतो। नमस्कार, मी वैशाली टंकसाळे, सातारा शहर अध्यक्ष। तर आज बीजेपीनं आज सर्व पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलंय की पश्चिम बंगाल मध्ये पहिल्यांदा आणि आसाम मध्ये पुन्हा एकदा आपली भाजपची सत्ता आणून दिल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करते। तसेच सातारमध्ये आज आम्ही पेढे वाटून हा आनंद आज आम्ही साजरा केला। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।